फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत आणि मस्त असणार. तर स्वागत आहे तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजचा व्हिडिओ असा आहे की मी तुम्हाला माझं संध्याकाळचे मनाला प्रसन्न करणारं असं रुटीन दाखवणार आहे. तर मी संध्याकाळचे कामं किती फटक्यात आवरून स्वयंपाकाची तयारी करते. तर इथे चहा वगैरे झालेला आहे. संध्याकाळचे 5 वाजले होते. 5 वाजताचा आमचा चहा होतो. तर आता मिस्टरांना सासूबाईला चहा देऊन आली आणि यानंतर मी चहा घेऊन अंगण झाडायला घेतलेलं आहे. तर खालचं रो हाऊस असल्यामुळे अंगण सकाळ संध्याकाळ झाडावंच लागतं. ही माझी डेली रुटीन आहेच. तर आता इथे अंगण झाडल्यानंतर मी गच्चीवरून कपडे आणेल आणि मग परत कपड्यांच्या घड्या घालायचा आहे. तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा, तर तुम्हाला समजेलच माझे संध्याकाळचं रुटीन कसं असतं. तर आता बाहेरून झाडून आलेले आहे. कपड्यांच्या घड्या पण झालेल्या आहेत. तर आता घरातलं झाडून घेते सगळं काही आणि मग त्याच्यानंतर संध्याकाळच्या दिवाबत्तीची तयारी करेल. तर आता इथे दिवाबत्तीची तयारी करते. आधी तर मी माठाला दिवा लावते. माठाला दिवा लावून झाल्यावर मग देवाला, मग नंतर तुळशीला आणि दरवाजाजवळ मी दिवा लावत असते. तर व्हिडिओ तुम्ही स्किप न करता बघा. तर मी आता तुम्हाला महादेवाच्या पिंडीवर अशा कोणत्या वस्तू वाहिल्याने आपल्याला फलश्रुती होते हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर चला मग मी तुम्हाला आता महादेवाचे 21 उपाय व तोडगे सांगणार आहे. तर पहिला आहे, दिवसातून 3 वेळा शिवदर्शन करणारी सर्व दुःखातून मुक्त होतात. आणि दुसरं आहे, सकाळी शिवदर्शनाने पापलक्षण होते. दुपारी शिवदर्शन केल्यास 7 जन्माचे पाप दूर होते. तर चौथा आहे, रात्री शिवदर्शन केल्यास अगणित पुण्यप्राप्ती होते. शिवाला जलाभिषेक केल्यास पापक्षय होतो. आणि 6वा आहे, शिवाला काळे तीळ वाहिल्यास धनप्राप्ती होते. 7वा आहे, रोज काळे उडीद वाहिल्यास 6 महिन्यात व्याधीपासून आराम मिळतो. 8वा आहे, दर सोमवारी मुठभर तांदूळ वाहिल्यास इच्छापूर्ती लवकर होते. आणि 9वा आहे, शंकराजवळ साखर व गुळ वाहिल्यास धनसंचय होतो. 10वा आहे, शिवमंदिर व परिसर साफ केल्यास उत्तम गती प्राप्त होते व रोग नाश होतो. 11वा आहे, दही, दूध, तूप, मध, गोमूत्राने अभिषेक केल्यास आरोग्य प्राप्त होते, वेगाने रोग नाश होतो. 12वा आहे, चंदन, केसर, कापूर मिश्रित जलाने अभिषेक केल्यास सौख्य व सौभाग्य प्राप्त होते. 13वा आहे, कपिला गायीचे पंचगव्य गंगा जलासह पहाटे पूजन केल्यास 365 कपिला गायी ब्राह्मणांना दान दिल्यास पुण्य मिळते. 14वा आहे, रोज शिवस्तुती केल्यास मनाचा मोह दूर होतो. 15वा आहे, गंधपुष्पासह 1 श्रीफळ भिजवून अर्पण केल्यास संपूर्ण पूजेचे फळ मिळते. 16वा आहे, शिवसहस्रनाम तुपाचा अभिषेक केल्यास वंश विस्तार होतो. 17वा आहे, उसाच्या रसाचा अभिषेक संपूर्ण आनंद प्राप्त होतो.
18वा आहे साखर घातलेल्या दुधाचे अभिषेक घरातील कलह दूर करतो. 19वा आहे दही भाताची विलेपण शिवपिंडी पूजन केल्यास त्रिवत्री ताप नाश होतो. 20वा आहे शिवाला 20 कमळे वाहिल्यास 1000 बिल्वपत्र वाहिल्याचे पुण्य मिळते. 21वा आहे शिवमंदिरात षोडोपचारे पूजन केल्यास 100 अपराध क्षमा होतात. तर असे होते शिवशंकरांचे तोडगे व उपाय. तर तुम्ही नक्की करा, याच्याने खूप फरक जाणवेल. तर त्याच्यानंतर हे सगळं देवपूजा वगैरे आवरून मी माझं स्वयंपाकाला सुरुवात केली होती संध्याकाळी. तर आता इथे स्वयंपाक करून घेते. तर स्वयंपाक झाल्यानंतर आम्ही सगळे जेवणाला बसून जाऊ. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक अँड सबस्क्राईब करा. तर चला तर मग आता भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. बाय फ्रेंड्स. श्री स्वामी समर्थ.